हा काय लसूण आता हे लावायला चालला फोडला एवढा. तर आता थोडा वर उपणीला म्हणजे वाऱ्याने हे असं काचुळा गेला निघून. मग निघून गेल्याच्या नंतर जरा म्हणजे लावता येतो पटापटा म्हणून. हे बघा असं चालू येतं हे करायला. तर ते पाठीत हे केलाय आणि आता हे फोडून आणलाय घरी. म्हणजे हे बघा असं लसूण आहे. तर फोडून आणून आता वाऱ्यात थोडा उपणला म्हणजे लावता पण येतो आणि हे बी होतं ना. तर बघा आता लावायला चालू आहे तिथं. तर मी इथं हे तिथला संपला होता ना थोडा म्हणून इथं न्यायला आले आणि फोडून ठेवला होता घरी. तिथे आता थोडा वाऱ्यात उपणीला त्यानंतर मग असं हे होतं ना काचोळा वगैरे असं सगळं वाऱ्याने निघून जातं. हे बघा असं उपणाला चालू होतं आणि तिकडं कृष्णा आणि कल्याणी दोघं लावित येते. तर हे बघा असा वाऱ्यात वेळ केला वारं पण चांगलं सुटलंय. तर बघा चांगला आहे का लसूण आमचं हे. बघा वाफे तिथून इथपर्यंत आणलेत लावित त्या का कडीपासून म्हणजे अर्धे झाले बघा लावायचे टाका पायपापासून येतो. तर हे बघा कसे लावतात. ही माझी पात आहे आणि ही कल्याणीची आणि ती कृष्णाची. कारण तिघं पण लावतात आणि तिघाच्या पाता संघच येतात. थोडी पात जरा माझी पुढे आणि त्याच्यानंतर कृष्णाची शेवट कल्याणी. कारण कल्याणी मागच राहिली. कृष्णा जरा पटपट लावतोय है ना कृष्णा. हा म्हणतोय बरं का दमडा कारण लय वेळ झाल्याने लावतोय है ना रे. कारण मला कपडे धुस तर मी मागं पडले थोडी तरी पण पुढंच आहे त्याच्या मागं नाही पडले. हो का इथं मी आणि तो तिथे. तर बघा आमच्या लसूण लागवड कसं लावतो दाखव तरी मला बघू दे ना. पिल्लू आमचं कसं लावते आता रेषा कशा ओढत्या कशा रेषा ओढतोय आणि कसं लावायचं. किती किती अंतरावर लावले 4 बोटाचं. हां 4 आणि बारकाले कुठे लावू नका म्हणजे ती मोठाली हे होत नाही कुडी मोठी होत नाही. 4 बोटाच्या अंदाजाने बघा एकदम परफेक्ट जणू काय माप घेतोय असं लावितोय. हुशार झाले आता पोरगली. मोठ्यालाच कुठं सरळ उभा करून ठेव. हे बघा असं लावलंय कृष्णाने आणि तिथे ती कल्याणीची तिकडं पलीकडं माझी. तरी बघा एवढ्याले वाफे झाले तर आता शिक अजून लय लावायचं राहिलाय. कारण आज जर हे वाफे लागले तर 3 लागत म्हणजे तिघाचे 3 आणि हे बुजून लगेच घ्यायचं. कारण असं लावलं ना असं हाताने म्हणजे साफ केलं का म्हणजे झाकून जातात मग ते कुण्यावरी येतात नंतर. कारण त्याच्यामुळे त्या तसं करून ठेवावं लागते. तर दोघाची शरद लागली आणि मी आपलं इकडं सुरू इकडं होय. चांगलं काम जमते कृष्णाला कल्याणीला काम नक्की सांगा आम्हाला होय कृष्णा जमते का नाही. बोला ना का म्हणून रे तू बोल ना उलसाक दमला रे रेषा मारून लावूच. कारण त्यांना माझ्या पाताबरोबर पाता आणायची म्हणते दोघं बोला ना. चला आता मी लावते नंतर दाखवते किती झालं म्हणा पाता लागल्यावर सांग दाखवतो. नंतर आमच्या पाट्या लागायला लागल्यात. मम्मीची लागत आली उलशिक राहिली आणि कल्याणीची पण राहिली तिची पण उलशिक राहिली. माझी खूप महाग आहे ती. ह्यांची दोघींची उलशिकच राहिली नाही तर मम्मी सगळ्यात पुढे मी सगळ्यात लागते. सगळ्यात पाता अगोदर लागण ना तुझी कशाला फिरवतो म्हणतो माझी महाग राहिली पटपट लावावं लागतं. लावते उरकत कसं लावते मी उरकत तसं लावावं लागतं करावं लागतं काम. सगळ्यांनी केलं पटकन होतं. एकट्या कवर की झटत बसणार आहे उरकत असं लावायला काही होईल. तर बघा ते आमचे ते 3 वाफे त्या कडीपासून ती पार त्या कडीपासून पार इथपर्यंत आले. त्या काहीतपर्यंत तर थोडेसेच राहिले ते लावायला. उलशकच राहिले ते मम्मीला रागावून ठेवायचं झालं बघा. आता एवढं तुला का पटपट लावता येते आता पुढं पटपट लावता येते. मग असं ठेवलंय रेगावरून आणि आपल्याकडे अशा रेगा वाटतं. तुमच्याकडे कशा वाटतात नक्की सांगा. असं लावायला उरकत म्हणजे तर बघा आता मित्रांनो हे एवढं लावायचं. अजून मग एवढे वाफे घातले अजून 2 ते 3 वाफे लावायचे. मग एवढेच लावायचे. नंतर पलीकडे माळव करायचं दुसरं जेवढं लसूण पुरण तेवढंच लावायचं. नंतर मग राहिले मग माळवच करायचं. काय झालं सगळं लावायचं. तर उलसं करायला ते मम्मी आणि चिव 2 जण लावतात. मग झालं सगळं आता लावायचं सगळं नाही झालं पात लागली. हां पात लागली. लावायचं लय मोठं ह्या काय 3च पाती लागले. ती एक ही एक 3 पाता कडी लागली. तिघाच्या 3 पाता एंडच केलं तुझीच पात राहिली लावित होता आम्ही लागला. मला कटाळा आलता लई. कटाळा आला आम्हाला नसतं का आला आम्हाला जीव नाही का तुला कटाळा आला तुम्हाला सवय मला सवय नाही लावायची जास्त सवय नाही. तर बाय मित्रांनो ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या आयडीला सबस्क्राईब करा. बाय.